आता मी बारामतीमध्ये आलो, माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती, काय बारामती सहकारी बँक. अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले गेले? 162 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले. आता ध्यान देऊन ऐका, फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली. तिघांची लाख रुपयाची. किती? 3 लाख रुपये. पुणे जिल्ह्यात, अख्ख्या जिल्ह्यात किती? 42 मुक्ताला ओबीसीला किती रुपये? 3 लाख रुपये. वारे अजितदादा. म्हणजे अजितदादाचं कार्यकर्ता काय म्हणतो माहिती का? हाके सर, तुम्ही अजितदादावर टीका करताय, पण दादा तसा माणूस नाही. दादा खिंक्या माणूस आहे. दादा जातीवादी माणूस नाही. मुख्यमंत्री महोदय, सारथीचं पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे, त्या सारथीचं पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं. मंगेशराव, त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला, शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत ब्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले. आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिल्ह्यांना 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही. आता ऐका, येरवड्याला दिलं 1000 स्क्वेअर फुटाचं. आता पुढचं सांगतोय का? कोल्हापूरला सारथीची इमारत उभी राहते, छत्रपती संभाजीनगरला इमारत उभी राहते. आणि ओबीसीच्या पोरांना पीएचडीला 1 रुपया द्यायला अजितदादा तयार नाही. पण सारथीच्या पोरांना वन स्ट्रोक 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले. आणि मी जर चुकीचं बोलत असाल ना, त्यांचे कोण प्रवक्ते, कोण प्रदेशाध्यक्ष, मी त्यांची नावं नाही घेत. त्यांनी कधी आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं.